संगमनेर शहराची ओळख सुसंस्कृत राजकारणाची असली तरी अलीकडच्या काळात शहराचं दृश्य बदलताना दिसतंय। संगमनेर महाविद्यालयापासून ते बस स्थानकापर्यंत नाशिक पुणे महामार्गावरील उंच झेंडे, राजकीय फलक आणि पिवळ्या कापडांची झालेली उधळण आता प्रवाशांच्या सुरक्षेस गंभीर धोका ठरत आहे। 10 ते 15 फूट उंचीची ही कापडे वाऱ्याच्या झोतामुळे सटकत महामार्गावर झोल मारताना दिसतात। 2 दिवसांपूर्वीच एका महिलेला या कापडामुळे झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाल्याची घटना देखील समोर आली आहे। मोठ्या आयशर ट्रक किंवा दुचाकीस्वार या कापडात अडकले तर भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक नागरिकांनी वारंवार सूचना करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे प्रशासन आणखी किती अपघातांची वाट बघतंय असा सवाल आता संगमनेरकर करीत आहे। शहराचं सौंदर्य आणि प्रवाशांचा जीव दोन्ही जपण्यासाठी हे फलक आणि पिवळे कापड तातडीने काढून टाकावेत अशी मागणी संगमनेरकरांकडून केली जात आहे। त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाकडून फलकबाजी हटवली जाणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।